मी बघते. एक मिनिट, मी बघतो. काय झालं मणी सर? हवा होती. ऐका, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. ती जर वर्कआउट झाली ना तर शालिनी मॅडम नक्की अर्जुनच्या आईचं नाव देतील. कसली आयडिया? ऐका, शालिनी मॅडमच्या लेखी अर्जुन हा सरपोतदार घराण्याचा एकुलता एक वारस आहे, बरोबर? शालिनी मॅडमचं काय अर्जुनवर प्रेम नाहीये. अर्जुन बद्दल त्यांचा फक्त स्वार्थ आहे, गरज आहे अर्जुन. आपण याच स्वार्थाचा फायदा करून घ्यायचा आहे. नक्की काय करायचं? ऐका, मणी सराव, पण तुम्हाला खरंच असं वाटतंय शालिनी मॅडमचा ह्या सगळ्यांवर विश्वास बसेल? बसेल म्हणजे आतापर्यंत मी जेवढं त्यांना ओळखतो त्यावरून मला खात्री आहे की त्यांचा या गोष्टींवर विश्वास बसेल. आणि आपल्याकडे आता दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये स्वानंदी, आपल्याला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करते. हा, मणी सर सांभाळून. तुम्ही पण. मणी सर काळजी घ्या. मणी सर आणि ती लीलाबाई यांचा काय प्लॅन चालू आहे नक्की? यांची एवढी ओळख कशी काय? मारुती, आपल्याला काय करायचंय? आपलं काम फक्त लक्ष ठेवायचं. बाईसाहेब, काय ग, काय झालं? तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. अर्जुनची तब्येत जरा विचित्रच झालीये. विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे कधी अचानक रडतो काय, कधी रडता रडता थांबतो काय, कधी कधी अचानकच ताप येतो, कधी कधी अचानकच अंग थंड पडते काय, असं होत चाललंय. अगं काही नाही, लहान मुलांना होतं असं कधी कधी. वाढतं वय ना त्याचं, म्हणून होत असेल असं. काळजी नको करूस. हा, मी काळजी नाही करू. अहो, तुमचं पोरगं माझ्याजवळच राहते ना. मग उद्या जाऊन त्याला काही कमी जास्त झालं तर